अंबरनाथ शहरामध्ये रेशनिंगच्या धान्याचा काळा बाजार होतोय आणि गरजूंपर्यंत हे धान्य पोहोचतच नसल्याची तक्रार शिवसेनेकडे करण्यात आलेली होती। या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं अंबरनाथ पश्चिमेच्या शिधा वाटप कार्यालयावर धडक दिली आणि हे गैरप्रकार थांबवण्यासाठी शिवसैनिकांनी रेशनिंग अधिकाऱ्यांना 15 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। मात्र त्यानंतर सुद्धा जर हे सगळे प्रकार थांबले नाहीत तर यापुढे न भूतो न भविष्यती असा मोर्चा रेशनिंग ऑफिसवर काढू आणि थेट तुमच्या तोंडाला काळं फासू असा इशारा शिवसेनेनं शिधा वाटप अधिकाऱ्यांना दिलाय। ठेकेदार आहे राशन पुरवठा करणारा, हा सगळ्यात मोठा भूमाफिया जसा असतो तसा राशन माफिया हा अंबरनाथ शहरातला ठेकेदार आहे। आणि हा पूर्ण बिस्किट कंपनी, प्रायव्हेट दुकानदार, प्रायव्हेट दुकानदारांना जे पॉलिश करून तो माल चांगलं पॅकिंग करून ते बाहेर विकला जातोय। त्यांना सांगतो आम्ही काही 15 दिवसामध्ये हा सगळा प्रकार थांबवला नाही तर त्याच्या तोंडाला 100% काळं फासलं जाईल। त्या काही तुमच्या आपल्या साहेबांच्या मागण्या आहेत त्यानुसार आम्ही नक्की त्याच्यावर कारवाई करू आणि 15 दिवसात तुम्हाला फरक नक्की जाणवेल। जे काही दोषी दुकानदार काय आढळून येईल किंवा काही चुकीच्या गोष्टी आढळून येईल त्याच्यावर नक्कीच आम्ही कारवाई करू।